तुम्हाला सांगते, पॅनकेक हा प्रकार मला असं वाटायचं की कसं खातात लोक? पण खरं सांगू का? चवीला खूप भारी लागतात. खरं तर मी आधी असले प्रकार करत नव्हते, पण मनस्वीला पॅनकेक खूप आवडतात. तिच्या हट्टासाठी मी ट्राय केले. बऱ्याच वेळा ट्राय केल्यानंतर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर पॅनकेक म्हणजे ना मला गुलगुल्याचाच एक प्रकार वाटतो. आपण कसं गुलगुले तळून करतो, तसंच हे सेम मिश्रण असतं, फक्त ते आपण भाजून करतो. पण बऱ्याच जणांना वाटतं, कसं लागतं ते पॅनकेक वगैरे? पण खरं सांगते व्यवस्थित तुम्ही तयार केले ना, ते चवीला सुद्धा तितकेच मस्त लागतात आणि टेक्स्चर सुद्धा तितकंच मस्त येतं. मी पण बऱ्याच प्रॅक्टिसने करायला शिकली आहे. तीच सविस्तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत पॅनकेक्स, जे घरामध्ये करायला अगदी सोपे आहेत, असे सहज तयार होतात. पॅनकेक्स मैद्यापासून करतात, पण आज आपण गव्हाचं पीठ वापरतोय. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलंय 1 कप गव्हाचं पीठ किंवा तुम्ही मैदा वापरू शकता. सोबतच घेतलंय 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 1.5 टीस्पून बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ. त्याचसोबत आपल्याला लागेल 1 कप उकळून गार केलेलं दूध, 2 ते 3 टेबलस्पून पिठी साखर, 2 टेबलस्पून बटर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा चमचा व्हिनेगर. टॉपिंगसाठी आपण घेतलंय चॉकलेट सिरप आणि मध. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण घेतलंय दूध. दूध उकळून गार केलेलं घ्यायचं. यामध्ये घालूया व्हिनेगर, पिठी साखर, बटर घालायचं आहे. बटर तुम्ही एकतर असं घाला किंवा थोडंसं वितळवून पातळ करून घेतलं तरी चालेल. त्याचसोबत यामध्ये घालूया व्हॅनिला इसेन्स आणि याला मिक्स करूया. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ करत असता, खास करून बेकिंगमध्ये, त्यावेळी आपण जे दूध वापरतो ते दूध उकळून गार केलेलं पाहिजे. त्याचबरोबर बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते खूप थंडही नको किंवा गरम नको, रूम टेम्परेचरचे असावेत. याला आपण मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालूया गव्हाचं पीठ, पण ते असंच न घालता आपण चाळणीवर काढू. त्यासोबत घालूया कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर आणि मीठ. खूप नाही, अगदी थोडं मीठ. याला चाळून घेऊया. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. ओव्हर मिक्स करू नका, नाहीतर मग पॅनकेक्स व्यवस्थित फुलणार नाहीत. फक्त आपल्याला मिक्स करून याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आणि हे बघा, आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. फक्त हे गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायचं. ओव्हर मिक्स करायचं नाही, म्हणजे खूप जास्त मिसळू नका, म्हणजे खूप जास्त फेटू नका, नाहीतर मग पॅनकेक्स व्यवस्थित तयार होत नाहीत. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे, लगेच पॅनकेक्स करून घेऊया. तर आता हे पॅनकेक तयार करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचा तवा घ्या. नसेल तर तुम्ही भिडाचा तवा घेतला तरी चालेल, फक्त जरा टेक्स्चर त्याचं वेगळं येऊ शकतं. आता तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की आपण त्याला थोडंसं बटर लावून घेऊया. तर हे बटर थोडं पुसून काढायचं. तुम्ही जर बटर असंच ठेवलं तर पॅनकेक खालून एकसारखा भाजला जाणार नाही. आता गॅस कमीच ठेवूया आणि छोटा पॅनकेक बरोबर मध्यभागी घालून घेऊ. यावर झाकण ठेवायचं आणि वर थोडी जाळी येईपर्यंत साधारण एक अर्धा पाऊण मिनिट याला असंच ठेवू. तर साधारण एक अर्धा 1 मिनिट झालेला आहे. हे बघा, वरून अशी जाळी आली. खूप कोरडं करून घ्यायचं नाही, हलकं ओलसर असताना उलटून घ्यायचं. बघा, रंग किती मस्त आला आहे. आता गॅस आपण मध्यमच ठेवूया आणि खालची बाजू आणखी 1 मिनिटभरासाठी भाजून घेऊ. तर दुसरी बाजू पण आपण भाजून घेतली. हे बघा, असं झालं ना छान. याला आपण आता काय करू, एखाद्या जाळीवर वगैरे काढायचं किंवा ताटामध्ये काढायचं आणि गरम गरम असताना याच्यावर पिठी साखर भुरभुरायची. गरम गरम असताना पिठी साखर भुरभुरल्यामुळं काय होतं, उष्णतेमुळं ती पिठी साखर थोडीशी ओलसर होते आणि त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होते आणि हलका गोडसरपणा त्या पॅनकेक्सला येतो. चला, आता आणखी 1-2 पॅनकेक्स आपण करून घेऊया. नॉनस्टिक पॅन असेल तर तेल लावण्याची किंवा बटर लावण्याची गरज नाही आहे. तर गॅस मध्यम करायचा, पॅनकेक सोडायचा. खूप जास्त पसरवायचं नाही, त्याचा तो जेवढा पसरेल तेवढा पसरून द्यायचं. अगदी हलकंसं पाहिजे तर थोडंसं स्प्रेड करायचं. गॅस मध्यम ठेवायचा. याच्यावर झाकायचं आणि एक अर्धा मिनिटं किंवा 1 मिनिटभरासाठी याला थोडेसे बबल्स येईपर्यंत असंच ठेवायचं. बघूया अर्धा मिनिटांनी. हे बघा, हलकंसं वरून जाळी आली आहे. याला उलटायचं. याचा रंग तर काय मस्त आला आहे बघा. वा वा वा. याला पण आपण भाजून घेऊया आणि मग पिठी साखर घालू आणि त्यानंतर पॅनकेक सर्व कसे करायचे ते सांगते. दुसऱ्या बाजूने पण याला घेतलं आहे भाजून.
याला पण आपण घेऊया काढून. ठीक आहे. आणि गरम गरम असताना पिठी साखर. तर मी एक 4-5 पॅनकेक्स करते आणि मग सर्व कसं करायचं ते सांगते. आणि हे घ्या, मी असे पॅनकेक्स तयार करून घेतलेले आहेत. 5 तयार करून घेतले. आता हे सर्व कसे करायचे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कसेही सर्व करून घेऊ शकता. ताटलीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असे पॅनकेक्स एकतर पसरून ठेवा किंवा तुम्ही एकावर एक लावून ठेवू शकता. थोडंसं छान डेकोरेटिव्ह करायचं असेल तर. त्यानंतर त्याच्यावर मध घालायचा, चॉकलेट सिरप घालू शकता किंवा फक्त चॉकलेट सिरप घातलं तरी पण चालेल. मध नसेल तर तुम्ही मेपल सिरप वापरू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला सर्व करू शकता. म्हणजे आधी पॅनकेक्स ठेवायचे, त्याच्यावर चॉकलेट सिरप, मध किंवा मेपल सिरप घालायचं आणि त्याच्यासोबत फ्रूट सर्व केले जातात. मग याच्यासोबत तुम्हाला जे कोणतं फ्रूट आवडतं मग त्याच्यामध्ये ना सीझनल फ्रूट शक्यतो वापरले जातात. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा मी हे भाजत होते तेव्हा असा हलका गोडसर वास येत होता आणि मला असं एक लक्षात आलं की हे जे आपण केलेलं आहे ना, हे गुलगुलाचाच एक प्रकार आहे. फक्त आपण गुलगुले किंवा गव्हाच्या पिठाचे गोड भजी जे तळून करतो ते इथे भाजून केलेलं आहे. खरं सांगते चवीला खूप छान लागतात. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला पॅनकेक्समध्ये आणखी काही वेगळे प्रकार बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. यामध्ये वेगळे प्रकार बघायचे कशाला, तुम्ही थोडंसं केळं जरी असं कुस्करून मॅश करून घातलं त्या मिश्रणामध्ये, त्याचे पॅनकेक्स केले तरीसुद्धा केळ्यामुळे खूप वेगळा स्वाद येतो. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.